सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन 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 ब्लॉग मध्ये. तर आज आपण करतोय एक डेली व्लॉग. आणि गाईज हे बघा कसे उभी राहतात माझी केस. स्मूथनिंग आणि बोटॉक्स केल्यामुळे हे माझे असे उभे राहतात, नाहीतर ते नॉर्मल होते तेव्हा ते असे राहायचे, तर हे असे राहतात. जाऊ दे, आपण जाऊया आपल्या टॉपिक वरती. तर गाईज, तुम्ही लास्ट ब्लॉगला एवढं जास्त प्रेम दिलं, प्रँक ब्लॉगला तर खूप जास्त. तर असंच प्रेम तुमचं कायम माझ्यावर राहू द्या. आणि जो कोण नवीन चॅनलला ऍड झाला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिली माझा ब्लॉग बघायला मिळेल. सो जास्त बोलत नाही मी, आपण आज करूया लवकर ब्लॉग स्टार्ट. तर गाईज, आम्ही निघालोय आमच्या घरातून. बुगली बघा, इथे आमच्या बिल्डिंग मध्ये ना प्रॉपर लाईट वगैरे नसते, असं दुपारची लाईट बीट बंद करून ठेवतात. तर त्यामुळे मी टॉर्च सो चला आम्ही निघालोय. तुम्हाला मी क्लिअर दिसते की नाही काय माहिती ना, मी बॅक कॅमेराने शूट करते, त्यामुळे चलो बाय बाय. तर गाईज, मी रेडी वगैरे झाली आणि आता आली आहे श्याम हेअर स्टुडिओ मध्ये. मला पण हेअर वॉश करायचं आहे, आर्यन पण हेअर कट करतोय. तर खूप दिवसापासून हेअर वॉश म्हणजे मी केले होते, 1 वीक झाला. या नेल्समुळे मला करायला नाही जमत प्रॉपर, म्हणून मी आली आता हेअर वॉश करायला. सो भेटूया. बहुत ज्यादा वो कैसे गाड़ी पे घूमती हूँ ना, तो पूरा डोर नहीं आना नहीं आएगा डोर. सिनेमैटिक ले रही हूँ ना. आर्यनचं हेअरकट झालं. इकडे बघ रे, हेअरकट केल्यावरतीच तू चांगला दिसतोस, विदाउट हेअरकट नाही चांगला दिसतो. इथे दाखव नीट. कसं वाटतंय तुला? बोल लवकर, कसं वाटतंय? इंग्लिश आंघोळ नाही केली आहे गाईज ह्याने, आंघोळ नाही केली. तुम्ही कमेंट मध्ये सांगा हा बुरशी आहे, बासी टाका याच्यासाठी कमेंट. हेअर वॉश नाही झालाय, चालू आहे हेअर वॉश अजून. माझे केस खूप जास्त दुखतायत, मी जटाने फोडलेले ना म्हणून. पप्पा काढते. A few moments later. गाईज, मी आर्यनच्या फोनने शूट करते. माझा फोन त्याने घेतलाय, काय करतोय त्यालाच माहिती. आळसाला झोपेडा, झोपेतच असतो कधी पण. माझा फेस बघा किती खराब झालाय. मध्ये ना माझा फोन, कसा माझा फोन खेचून घेतला. हे तुझा नाही हा, समजलास ना, कव्हर वरूनच समजतंय लेडीज फोन आहे. आज बघ मम्मीला सुद्धा गाईज, हा कुठल्या काही मुलीला घेऊन आलेला, तिच्या बरोबर गेला आणि मला तिथे आयशाने श्लोक बरोबर ठेवलेलं. A few moments later. तो गाईज फायनली झालंय माझं हेअर वॉश. मस्त दिसते ना मी. माझा फ्रेंड आहे श्याम, तुम्ही विजिट करा ह्याच्या स्टुडिओला. मस्त हेअर वॉश वगैरे सगळी ट्रीटमेंट चांगली करतो. माझ्या केसांची ट्रीटमेंट ह्यांनीच केली. सबकस का सिलेक्ट कर तो 3 वाजता बोलतो.
गाईज आता आम्ही निघालोय वैश्या घरी जायला. गाईज आता हिने काय केलं माहितीये का, फोनवर त्याचा हात ठेवला, व्हिडिओच बंद करून ठेवले आणि ब्लॉक उडत मारे ना भोसले तुला मी. गाईज स्पीड ब्रेकर वरती उडवतोय हा मला. आणि गाईज बघा माझी केस किती छान दिसत आहेत. केसच पडा स्पेशली मीच खूप छान दिसते. तुम्ही बोलाल हर एक ब्लॉग मध्ये माझ्यामुळे गाई चांगली झाली ना, बासी होती, आंघोळ नाही करायची 2-3 दिवस. नाही मी करायची आपण हर एक ब्लॉग मध्ये. तुम्ही बोलाल मी तारीफ करत असते स्वतःची, करते भाई, कारण का मी खूप छान दिसते. मला ना असं लांबून पकडायला नाही आवडत फोन. माझा फोन कोणी पकडून उचलून घेऊन गेले तर माणूस. त्यामुळे आता आम्ही जातोय गाईज. आम्ही आलो. मला व्लॉग साठी काही कंटेनच नसतं यार. मी नुसती अशी काय करत असते, सगळं तेच दाखवते. कुछ नाही, जो है वो है. ही वाली लिफ्ट बंद आहे आज. आम्ही छोटी वाली लिफ्ट मधून जातोय. सो गाईज एवढीशी चालू होता संपते. चालू चालू होता संपते. ही लिफ्ट चालू होता संपते. आज माझी शाळा लेट आहे. किती वाजता? 12:45. बरं झालं. गाईज हिने नाक टोचलंय. दाखव पिल्लू, इथे बघ, इथे दाखव. हसू नको, इथे दाखव. बघा कशी दिसते, कशी दिसते. मस्त दिसते ना. माझे चष्मा पडलो. तुला दुखलं ना? गन्नी टोचला. गनशॉट दिला. हा. बापरे. बघा काय करते घाणेरडी. नाकात क्रीम टाकायची. नट घातल्या लागली ती बघ. थांब ना, पुढे लागली पाहिजे ना. एकाच जागे थोडी ना. पण ते तू हाताने फिरवू शकते सोनू. नाही अशी काही दुखते पण ही. नखरे. काय केलंस तू? काय केलं? शूज बघा कशी घालते. लगेच उठणार ती व्लॉग चालू झाला की. शाणी आहे श्याम. लिफ्ट बोलाव. चलो मला घातले मी चप्पल आणि आम्ही चल 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 लिफ्ट आली. अरे हा लिफ्ट मध्ये अडकलो तर आपण. मग मी कशी रडलेली. कोण है मेरे को बचाओ, कोण है. आर्यन. लोक नेहमी मला जागा देत नाही. आज तर मी एकदम प्रॉपर बसली. तिला घसडवलं पुढे, सरकवलं. मीन्स त्या नॅरो प्लेस मधून हा काढतो ना गाडी, मला जाम भीती वाटते. केवढीशी केस आहे त्याच्यात गाडी काढतो हा. डर तो लागेल ना भाई. तिकडे गट्टर आहे, गट्टर म्हणून तर तिकडून नाही काढत. A few moments later. चप्पल घेणार आहे हा, म्हणून हा फक्त सॉक्स वर बाहेर येणार आहे. काय ह्याची अक्कल म्हणजे नाही. काय म्हणजे काय करायचंय तुला सांग मला. तुझ्या 3 पावसाळ्या जास्त बघितलं. बापरे, माझ्याहून लहान आहेस 2 वर्ष, हे विसरू नकोस. चलो निघालो आम्ही. देवपूजा करते. आणि हा साहेब ब्रेसलेट घालतोय, ऑर्डर केलेली नवीन. ते काल बोललास मम्मीला ते तुटलं, ते तुटलं ते बोललास मम्मीला. काव्याला सोडल्याच्या नंतर घरी गेलो आणि आता परत निघतोय. आता आम्ही आमची कामं करायला निघतोय. मीन्स जसं की व्हिडिओज, बाकी काय कामं असतात. आणि गाईज ह्यानी चप्पल नाही घातले, सॉक्स घातले फक्त, बिकॉज नवीन चप्पल घ्यायचे आहेत ना म्हणून. बघितलं ना, फक्त सॉक्स, बाकी कुछ नाही डालाय. चप्पल विप्पल कुछ नाही. म्हणजे माणसांची डोकी कुठे चालते समजतंय. चप्पल घ्यायला काय हसतोय. मी नाही येते, जा तू.
चप्पल घेतोय तो स्वतःच्या पैशाने ना रे. ए खुद खरीद रहा है. चलो पण कसं आहे, मी गॉगल्स बघते. इकडे गॉगल्स आहेत बघा. हा कसं वाटतंय? थोडं चांगलं वाटतंय का? कमेंट मध्ये सांगा. दुसरा ट्राय कर. एवढे चांगले कलेक्शन नाहीयेत. तो पण मला, जो मी फर्स्ट घातलेला तो पण मला 50-50 आवडलेला. सगळ्यांवरती जाणार नाही तो गॉगल. मुगलीचा अजून बघतोय तो. तू कोणती ब्ल्यू चप्पल बघितलेली रे? कुठे आहे ती? ही ये देखा था उसने. मला आवडली ती. मला आवडली ती चप्पल, म्हणून आता तू दुसरी बघतो. तिकडे कलेक्शनच नव्हतं ना बेबी. त्याला आवडलंच नाही. मूड खराब. पहिले दुकान में जाके कुछ मिला ही नाही. कब ते वॅप फॅप घेऊ नकोस. कब चप्पल घे 50 रुपये वाली. चलो या आता दुकानात गेलाय शाणा. इकडे बघ, इथे कलेक्शन आहेत थोडे चांगले. मी त्या दुकानात कुठे घेऊन गेलेला काय माहिती, ते बरोबर नव्हते. मोरे भेटलाय आम्हाला. कसा आहेस? एक नंबर, मस्त मजेत. आणि मोरेचा फ्रेंड कसा आहेस तू? एकदम मजेत. कल भाई यूट्यूब पे दिखेगा तू. एका पायात कोणती चप्पल आहे आणि एका पायात दोन, आणि सॉक्स हातात आहेत. मतलब क्या करना क्या चाहते ये पागल इंसान. ही चांगली आहे ना गाईस? कमेंट मध्ये सांगा. चांगली है मोरे ही वो. इसको कुछ पसंद ही नहीं आ रहा है भाई. अच्छा हुआ मैं पसंद आ गई. माझ्यामध्ये पण व्हरायटीज बघितले असतेस. एक चप्पल चूज झाली, ती पण असं वाटतंय की ती त्याची साईज नाही आहे तरी पण तो घेतोय. कम्फर्टेबल नाही वाटत आहे तुला, नको घेऊ. मी तर बोलेल दुसरी घे. दुसरी घे, कम्फर्टेबल नाही आहे मला माहिती. प्लीज प्लीज दाखव तुझ्या हात. गाईस त्याच्या हाताला लिकेज आहे, घामामुळे गळतात. हा थोबडा दाखव ना. नाही त्या लोक नाही समजतोय. तुझा हात काढ ना. मगाशी बघितलाय ना, आता काढायला काय प्रॉब्लेम? माझं तोंड बघू नका. दिवस खराब जाईल. काय नाही, कुछ नहीं. ये मेरा लहानपणी का मित्र है. लहानपणी का मित्र आहे? तो कभी काय? लहानपणी मी मोठा वगैरे. हा माझ्या लहानपणीचा मित्र आहे. तुझ्या लहानपणीचा नाही, माझ्या. 1 hour later. ही माझ्या मेकअपचा नाही सॉरी, फेशियल वगैरेचा सामान घ्यायला गेलेली. तिकडे तो डब्बा दिसतोय, त्याच्यात ठेवलाय. तो डब्बा घेतलाय आणि घरी देवीचं सामान ठेवायला. आणि ते आर्यन आता परत बॅट बघायला आलाय. आणि मी बोर झाले. अर्धा तास झाला इथे बॅट बघतोय. कंटाळा आलाय मला. सकाळपासून खूप 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 स्वस्त भूक लागली. फक्त सकाळी मॅगी वरती आहे. माझ्या गाडीला बघा तिने भंगारवाली करून टाकले. तिकडे हे ठेवलं इकडे भैयाची पाणीपुरी खाते. तू पण खाणार आहेस? ह्याने मला फिरून फिरून पाणीपुरी खायला घेऊन आलाय. काय नाही, हिला साईट आहे. किती खोट. मी याला बोलले की मला काहीतरी खायला घेऊन चल, तर पाणीपुरी घेऊन आलाय खायला. पण इकडची पाणीपुरी मस्त असते. आम्ही कालच खाल्ली, रात्री खाल्ली, पण एक नंबर. म्हणून मी इथून जात होती तर मला दिसलं हे पाणीपुरीचं दुकान, त्याच्यामुळे मी थांबले. तो डुगलू बुगलू मला पाणीपुरी भरवेल. काय करतोय तू? हे नाकात बोट टाकतोय. इकडे घाणेरडा. ये चिन्नू भेटली मला. हिला ओळखत असाल ना? रील स्टार म्हणजे एका व्हिडिओ चालू आहे. रील्स इथून ऊन येते त्यामुळे ती अशी राहील. तर ती मला काल्या बोलते, माझ्याहून काही तीच आहे. आहे यार, मी तुला कधी कधी म्हटली रे? भांडण करताय भांडण. कांदाच का तू? तुला पाणीपुरी नाही देणार. अरे मला कांदा नको.
क्या है ये क्या है बघा दोघींची आणि मला तरी मी हिल्स घातलाय मी पण हिल्स घातलाय पुरत नाही. मैंने भी मेरी तो बड़ी हिल्स मुझे मीडियम देना वो मेरे को तीखा नहीं है मीडियम एकदम मीडियम जबरदस्ती खायला दिलं खा गप. मीडियम. नाही खायचं तरी पण बावले शेवतो ना. तांबे यू वॉन्ट 5 minutes later. खूप जुना पाणी दे मेली हाय तरी दे ना आले तिकट लागलाय रडून टाकली तिने मला हँडलला लागलं ना तिकट मग नाकातनं पाणी येतंय मी ब्लॉग मध्ये पण दाखवते नाकातनं पाणी येतंय दे मरगू दे पाणी दे दे इकडे दे तिकट लागलं तर गाईज मी आली आहे माझ्या घरी आणि मी इथे आता ब्लॉग एंड करते. खूप कंटाळा आला मला आज ह्याने खूप माझे दिवस वेस्ट घालवले. आज तुम्ही बघितलं पूर्ण ब्लॉग मध्येच. सो इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा आणि जो कोण नवीन ऍड झाला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. काय करा.